नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, सध्या शासनाच्या विविध विभागांच्या पदभरतीची आणि सुधारित आकृतीबंधाची वारे वाहत आहे। आज आपण अशाच एका महत्त्वपूर्ण डॉक्युमेंटचे विश्लेषण करणार आहोत, ज्यामध्ये गट ब राजपत्रित आणि अराजपत्रित पदांच्या मंजूर, निरसित आणि नवीन प्रस्तावित पदसंख्येचा जो तपशील आहे तो दिलेला आहे। ही माहिती तुमच्या येणाऱ्या परीक्षांच्या तयारीसाठी आणि जागांचा अंदाज घेण्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल। त्यानुसार तुम्ही तुमची तयारी करू शकता। व्हिडिओ त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा। ऑफिशियल डॉक्युमेंट आणि PDF जर मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप लिंक्स आहेत, जॉईन करा, तिथे मिळून जाईल। किंवा डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट लिंक आहे, तिथे क्लिक करून तुम्ही आर्टिकल सुद्धा रीड करू शकता। चला तर मग सुरुवातीला आपण गट ब राजपत्रित म्हणजेच ग्रुप बी गॅजेटेड पदांची माहिती घेऊया। यामध्ये 7व्या वेतन आयोगानुसार S15 आणि S16 अत्यंत मानाची पदे दिलेली आहेत। सर्वप्रथम जो आहे अनुक्रमांक 14 जर पाहिला तर सहजिल्हा निबंधक वर्ग 2, सहदुय्यम निबंधक वर्ग 2 या पदांची आधीची मंजूर पदे 260 होती। आता यामध्ये 84 नवीन पदे प्रस्तावित आहेत। त्यामुळे एकूण सुधारित पदसंख्या जी आहे ती 344 झालेली आहे। याचा वेतन स्तर जर पाहिला तर तो 41,800 ते 1,32,300 इतका आहे। अनुक्रमांक 15 मध्ये पाहिलं तर सॉफ्टवेअर ॲनालायझर या विभागातील 2 पदे निरसित करण्यात आलेली आहेत, म्हणजे कॅन्सल करण्यात आलेली आहेत। त्यामुळे आता या पदांची संख्या जी आहे ती 0 आहे। अनुक्रमांक 16, 17 व 18 याच्यामध्ये पाहिलं तर स्वीय सहाय्यक लेखाधिकारी आणि अपर कोशागार अधिकारी ही तिन्ही पदे S16 44,900 ते 1,42,400 या वरिष्ठ वेतन श्रेणीत येतात। यांची एकूण सुधारित पदे अनुक्रमे 3, 2 आणि 1 अशी आहेत। अनुक्रमांक 19 व 20 सांख्यिकी अधिकारी आणि सहाय्यक लेखा अधिकारी। सहाय्यक लेखा अधिकारीची पदासाठी मोठी बातमी आहे। आधीची 6 पदे आताची 11 नवीन प्रस्तावित पदे मिळून एकूण 17 जागा याच्यामध्ये झालेल्या आहेत। गट ब राजपत्रित एकूण सारांश जर पाहिला तर या प्रवर्गात एकूण 95 नवीन पदे प्रस्तावित असून एकूण सुधारित संख्या 368 वर पोहोचलेली आहे। आता मुख्य भाग पाहूया। विभाग 2 गट ब राजपत्रित पदे। तर बघा, अनुक्रमांक 21 मध्ये लघु लेखक उच्च श्रेणी आधीच्या 20 पदांमध्ये 5 नवीन पदे मिळून आता एकूण 25 पदे झालेली आहेत। अनुक्रमांक 22 दुय्यम निबंधक श्रेणी मुद्रांक निरीक्षक। विद्यार्थी मित्रांनो, हे अत्यंत महत्त्वाचं पद आहे। आधी 394 पदे होती, त्यात आता 80 नवीन पदे प्रस्तावित आहेत। त्यामुळे यांची संख्या एकूण 474 इतकी झालेली आहे। मोठी वाढ आहे ही। अनुक्रमांक 23 सहाय्यक नगर रचनाकर येथे 58 नवीन पदांची भर पडलेली आहे आणि एकूण संख्या झालेली आहे 139। याचे वेतन स्तर जो आहे तो 38,600 ते 1,22,800 इतका आहे। अनुक्रमांक 24 जर पाहिलं तर सहाय्यक विधी अधिकारी यासाठी 4 नवीन पदे प्रस्तावित केली असून एकूण सुधारित पदे 4 आहेत। आता याच्यामध्ये पाहिलं गट ब राजपत्रित एकूण सारांश तर बघा, अराजपत्रित प्रवर्गात तब्बल 147 नवीन पदे प्रस्तावित आहेत। त्यामुळे एकूण संख्या 642 झालेली आहे। आता सविस्तर विश्लेषण आणि निष्कर्ष आपण पाहूया। तर बघा, संपूर्ण तक्त्याचा गट ब चा एकूण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की एकूण मंजूर पदे 770 होती, नवीन प्रस्तावित पदे 242 आहेत। एकूण सुधारित पदसंख्या आता आहे 1010। याचा अर्थ असा की येणाऱ्या काळात ही रिक्त आणि नवीन जागांची मोठी भरती प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळू शकते। विशेषतः दुय्यम निबंधक आणि मुद्रांक निरीक्षक यांसारख्या पदांसाठी मोठी संधी जी आहे ती उपलब्ध करून दिली जाईल विद्यार्थ्यांसाठी। तुम्ही याचा फायदा घेऊ शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता सुधारित पदसंख्येचा सविस्तर आढावा। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला कोणत्या पदांबद्दल अधिक माहिती हवी आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। एखादं पद काय आहे समजत नाहीये, त्याचं वेतन श्रेणी काय असते, त्याचं काम काय असतं, कसलेही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। अशाच नवीन अपडेटसाठी आणि अभ्यासाशी संबंधित माहितीसाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा। डिस्क्रिप्शनमधल्या इम्पॉर्टंट लिंक्स चेक करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत। तोपर्यंत अभ्यास करत राहा मित्रांनो। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।